नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू। इथे घेतलेत मी अर्धा किलो मूग हे आपण स्वच्छ करून घेतलेत। हिरवेगार असे मूग घ्यायचे जेणेकरून आपल्या लाडूला कलर देखील छान येईल। हे मूग मी छान असे भाजून घेतले, 10 मिनिटं मी याला भाजलं। छान खमंग असे भाजले गेलेत मूग। त्यानंतर आपण हे मूग थंड करून घेणार आहोत आणि हे मिक्सरला आपण असे बारीक करून घेणार आहोत। बघू शकताय अशा प्रकारे आपले मूग भाजून झाले आहेत। कलर त्याचा पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता इकडे घेतले आपण खजूर, काजू, बदाम आणि विलायची घेतलेली आहे। आता इथे मूग आपण बारीक करून घेणार आहोत। जास्त फाईन पावडर नाही करायची, थोडेसे जाडसर ठेवायचे आहे। आता एका साईडला घेतली आपण कढई, त्याच्यामध्ये टाकलंय तूप। आता तुपावरती आपल्याला अगोदर काही ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे काजू बदाम हे छान असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल। ड्रायफ्रूट्स चांगले गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। नंतर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। आता आपण एका प्लेटमध्ये हे ड्रायफ्रूट्स काढून घेणार आहोत। छान असा कलर आलेला आहे त्याला। आता एका साईडला आपण अशी पावडर केलेली आहे मी इथे मुगाची, ती आता आपण छान अशी भाजून घेणार आहोत। सर्व पावडर एकदाच टाकून दिली मी आणि ती छान अशी आपण भाजून घेणार आहे। छान कलर येऊ द्यायचा तिला आणि स्लो गॅसवरच तिला भाजायचं आहे। ही भाजताना मला 15 मिनिटं वेळ लागला। मुगाचे लाडू हे खूप पौष्टिक असतात, पचायला पण हलके असतात मूग। तसेच प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। याच्यामध्ये फायबर असतं, कॅल्शियम असतं भरपूर प्रमाणात, तसंच लोह पण असतं। खाण्यासाठी पण खूप हलके असतात, पचायला हलके असतात। जर मुलं असे कडधान्य खात नसतील तर अशा प्रकारचे लाडू त्यांना नक्कीच बनवून देऊ शकतो। आता मुलांच्या स्कूल चालू झाल्या आहेत, तर त्यांना छोट्या डब्यासाठी असे लाडू आपण नक्कीच बनवून देऊ शकतो। आता इकडे आपलं पीठ बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे। बघू शकता हे पीठ आता आपलं छान असं भाजून झालं आहे। त्याच कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं आणि त्याच्यावरती आपण खजूर टाकून घेतलेला आहे। खजूर याच्यावरती आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। त्यामध्येच थोडंसं आपण खसखस देखील टाकणार आहोत। खसखसीने देखील छान असे टेस्ट येते आपल्या लाडूला। आणि याच्याऐवजी आपण गूळ देखील टाकू शकतो खजूरच्या ऐवजी, पण अजून पौष्टिकता जर वाढवायची असेल तर खजूर हा चांगला ऑप्शन आहे। ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकू शकतो आपण, म्हणजे गूळ किंवा खजूर। पण मला खजूरच टाकायचा होता म्हणून मी खजूर घेतला इथे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता छान असा भाजून झाला आहे आपला खजूर। आता आपण या पिठामध्ये खजूर देखील ॲड करून घेणार आहोत। बघू शकता हे मिश्रण थोडंसं जाडसर असं आहे, कारण आपण हे मिक्सरला वाटलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जाडसर आलेलं आहे ते। आता याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे परत टाकून घेणार आहोत, म्हणजे जे आपण तळलेले होते तेच, काजू बदाम आणि वेलची पावडर टाकणार आहोत। ते छान एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। गरम आहे ते, त्यामुळे मी इथे उलथणीच्या साहाय्याने ते छान असं मिक्स करून घेतलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। इथे अर्धा किलो मूग घेतलेले होते मी आणि अर्धा किलोच आपण खजूर देखील घेतलेला आहे, म्हणजे 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपले हे लाडू बनणार आहेत। आता इथे टाकले मी वेलची पूड। आता हे छान एकत्रित करून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, कारण आपल्याला
परत एकदा हे मिक्सरला फिरवायचं आहे, कारण थोडंसं हे मिश्रण जाड असल्यामुळे याला मी परत एकदा फिरवून घेणार आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेतलं आणि छान अशी पावडर याची परत तयार करून घेतली, जेणेकरून आपलं खजूर ड्रायफ्रूट्स हे सगळे छान असं मिक्स झालं परत आपण मिक्सरला फिरवल्यामुळे. आता अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं आहे. आता याचे आपण छोटे छोटे असे लाडू बांधून घेणार आहोत. बघू शकताय अशा आकारामध्ये मी लाडू बांधून घेतले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. बघू शकताय अशा पद्धतीने आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. याच्यावरती आपण थोडीशी खसखस देखील लावलेली आहे, म्हणजे खसखसीमध्ये आपण हे घोळवून घेतले आहेत. खूप छान होतात हे लाडू. मी फर्स्ट टाइम केले पण खरंच खूप छान झाले. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. लाडू कसे झाले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.